नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी शुभांगी पवार तुमचं सहर्ष स्वागत करत आहे आपल्या आवड शाळेची या YouTube चॅनल मध्ये। तर बघा, आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की EMI व्याज कसे काढले जाते। बघा, आता आपण एखादी वस्तू खरेदी करतो व त्यामध्ये गाडी असू दे किंवा एखादा मोबाईल असू दे, जास्त किमतीची वस्तू आपण जेव्हा खरेदी करतो आणि आपण काहीतरी डाऊन पेमेंट सुद्धा केलेलं असतं, तर त्या वस्तूचं समजा 1 वर्षाचं, 2 वर्षाचं किंवा 3 वर्षाचं जे EMI कॅल्क्युलेशन असतं ते कसं केलं जातं ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर तुम्हाला एकदम सोप्या प्रकारे मी ते सांगणार आहे। तर चॅनलवर अजून नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। तर बघा, इथं आपण एक गाडी खरेदी केली समजा आणि त्या गाडीची किंमत आहे 95,000 रुपये। मग ती गाडी आपण 12% व्याजदराने घेतली, म्हणजे आपण 24 महिन्याच्या मुदतीवर म्हणजे 2 वर्षाच्या मुदतीवर ते आपण त्याचं कर्ज जे आहे ते आपण फेडणार आहोत। मग त्याचं व्याज किती आहे ते EMI कॅल्क्युलेशन इथे आपण आता करणार आहोत। तर तुम्हाला एकदम सोप्या प्रकारे मी सांगणार आहे। समजा आता तुम्ही गाडी घेतलीत 95,000 रुपयाला, बरोबर आहे, आणि तुम्ही इथं डाऊन पेमेंट केलं, किती केलं? तुम्ही अगोदर समजा 15,000 रुपये भरलेत, म्हणजे डाऊन पेमेंट तुम्ही केलं 15,000 रुपये तुम्ही तिथं भरलेत। मग आता किती रक्कम उरली? तर बघा, इथं 0, इथं 0, इथं 0, 5 मधून 5 गेले 0, 9 मधून 1 गेले 8, म्हणजेच 80,000 रुपये आपल्याला त्यांना अजून द्यायचेत। 80,000 रुपये आपल्याला अजून त्यांना द्यायचे, तेही 12% व्याज दराने आणि 2 वर्षांच्या मुदती करता आपण काय केलेलं आहे, 80,000 रुपये त्यांना आपण द्यायचे आहेत। तर त्याचा EMI आपल्याला कसा काढायचा ते तुम्हाला एकदम सोप्या प्रकारे मी सांगणार आहे। बघा, हे 80,000 इथं लिहायचं, त्याला गुणिले 12% करायचं आणि छेदामध्ये काय करायचं असतं, फक्त 100% करायचं असतं आणि या संख्येला आपल्याला भाग द्यायचा आहे। बघा, 0 कट 0 कट 0 कट 0 कट 800 उरले। किती उरले? 800 उरलेले आहेत आणि याचा गुणाकार आपल्याला 12शी करायचा आहे। एकदम सोपा आहे। 12 शून्य 0, 12 शून्य 0 आणि 12 8 96, म्हणजे 9,600 रुपये हे होतं व्याज एका वर्षाचं। 9,600 रुपये एका वर्षाचं व्याज होतं। मग आपल्याला 2 वर्षासाठी म्हणजे 24 महिन्याचं व्याज आपल्याला काढायचं आहे। मग या 9,600 ला फक्त 2 ने आपल्याला काय करायचंय, गुणायचंय, म्हणजे आपल्याला 2 वर्षाचं व्याज मिळून जातं, त्याचा EMI आपल्याला मिळून जातो। बघा, B00 B00 साइन दोन्ही 12शी 2 1 हातचा आला, 9 दोन्ही 18 आणि हे 19, म्हणजे 19,200 एवढे पैसे आपल्याला, एवढं व्याज आपल्याला 2 वर्षांचं द्यावं लागेल। 24 महिन्याचं व्याज आपल्याला 19,200 द्यावं लागेल, म्हणजे ही 80,000 रक्कम देऊन 80,000 रक्कम देऊन वरती आपल्याला 80,000 रक्कम देऊन वरती आपल्याला हे 19,200 द्यावे लागतील। आणि याचं जर आपण कॅल्क्युलेशन केलं तर 0 0 2 इथं 9 आणि 9, म्हणजे 99,200 रुपये इथं आपल्याला द्यावे लागतील, म्हणजेच इथं आपल्याला 99,200 रुपये आपल्याला द्यावे लागतील। तर बघा, अशा प्रकारे EMI काढला जातो। आता समजा आपण आणखी एक एक्झाम्पल घेऊया, एकदम सोपं तुम्हाला समजेल असं एक्झाम्पल आपण घेऊया। बघा, आता इथं आपण एक एक्झाम्पल घेतले, एका मोबाईलची किंमत समजा 1,25,000 रुपये आहे, म्हणजे आता जास्त किमतीचे मोबाईल आहेत त्यामुळे आपण किंमत जास्त घेतलेली आहे, 1,25,000 रुपये आहे आणि तो मोबाईल आपण 8% व्याजदराने घेतला, 3 वर्षांची त्याची मुदत आहे। मग 3 वर्षांचं आपल्याला व्याज किती द्यावं लागेल? बघा, आता आपण प्रत्यक्षात काय एवढं 3 वर्षापर्यंत आपण जास्त काय आपण एवढं घेऊ शकत नाही, आपण एका वर्षामध्ये त्याचं व्याज ती रक्कम आपण देऊन टाकतो, पण इथं आपण फक्त तुम्हाला समजावं म्हणून आपण जास्त घेतलेलं आहे। इथं 3 वर्षांची मुदत आपण घेतलेली आहे आणि त्या 3 वर्षांचं व्याज, त्याचा EMI कसा काढायचा हे आपण बघणार आहोत। आता बघा, 1,25,000 ला आपण मोबाईल घेतलाय, बरोबर। आता तुम्ही त्याचं डाऊन पेमेंट केलंय, किती केलंय तर 25,000 रुपये तुम्ही त्यांना दिलेले, 25,000 तुम्ही त्यांना दिलेले आहेत। मग आता उरले किती? किती उरले तर 1 लाख उरले। किती उरले? 1 लाख रुपये उरलेले आहेत। आता या 1 लाखाचं 3 वर्षांचं व्याज 8% किती होणार ते आपल्याला काढायचंय। बघा,
1 लाख लिहायचं, 1 2 3 4 5 गुणिले 8 आणि छेदामध्ये आपल्याला 100 करायचंय. झिरो कट झिरो कट झिरो कट झिरो कट. बघा 1000 गुणिले जर तुम्ही 8 केलं तर 8000 रुपये होणार आणि हे 8000 रुपये काय आहे? एका वर्षाचं व्याज आहे. 8000 रुपये एका वर्षाचं व्याज आहे. मग 3 वर्षांचं व्याज किती होईल? तर 3 वर्षाचं व्याज इथं गुणिले 3 करा. 3 0 0 3 0 0 3 0 0 आणि 8 त्रिक 24 म्हणजेच 24,000 रुपये हे काय होणार आहे? 3 वर्षाचं व्याज होणार आहे 24,000 रुपये. म्हणजेच 1,25,000चा मोबाईल, त्यामध्ये ऍड तुम्हाला 24,000 रुपये पुन्हा करावे लागतील आणि तुम्हाला ती सगळी रक्कम त्यांना द्यावी लागेल. तर अशा प्रकारे EMI कॅल्क्युलेशन केलं जातं. बघा, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल किंवा जर तुम्हाला थोडं काही यातलं समजलं नसेल तर तुम्ही व्हिडिओ पुन्हा पुन्हा बघा. तुम्हाला हे पटकन समजेल आणि तुम्ही कोणत्याही वस्तू खरेदी केलात त्याचं EMI कॅल्क्युलेशन तुम्ही स्वतः घरी करू शकता. तर अशा प्रकारे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा व्हिडिओला, कमेंट करून सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. चला तर मग आपण असंच भेटू आणखीन एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत धन्यवाद.